हरे कृष्ण सगळ्यांना. मस्त दिवसाची सुरुवात केली आणि देवपूजा वगैरे आवरून घेतली. मग स्वतः रेडी झाली कारण मला दुकानात जायचं होतं. साऊ झोपली होती, म्हटलं चला आपण जाऊन येऊ. कारण एरवी तर साऊचे बाबाच जातात, पण ते आज सकाळी लवकरच गेले होते, मग म्हणून मलाच जावं लागलं होतं. म्हटलं असो. आणि थंडी एवढी वाजत होती पण तशीच गेली आणि तिकडे जाऊन बघते तर काय त्या काकांनी दुकानच लावली नव्हती. त्यांचं दुकान लावायचंच काम चालू होतं. म्हटलं असो, पटकन दूध बॅग वगैरे घेतली आणि वरती आली कारण मी साऊला एकटी सोडून गेली होती. म्हटलं ती उठते का काय याचीच मला भीती वाटत होती, पण वरती येऊन बघितलं ती शांत झोपली होती. आणि हा बबड्या एवढा आगाऊ आहे, आज त्याच्या मम्मीला घरी ठेवून तो एकटा आला होता आमच्याकडे. मस्करी करते, मीच त्याला आणलं होतं आणि तो सकाळी सकाळी खूप छान मूडमध्ये होता म्हणून मी त्यालाच घेऊन आली. आणि साऊ उठली, मग मस्त तिला नाश्ता वगैरे दिला ना. आज आम्हाला नाश्ता किचनवर बसूनच करायचा होता. म्हटलं कर बाई, कधीतरी तुझ्या मनासारखं पण करून घे. मग माझ्या स्वयंपाकाची तयारी केली. सकाळी राव तर काही टिफिन घेऊन गेलं नव्हतं, मग माझंच बनवायचं होतं. मस्त अशी वांग्याची भाजी बनवली आणि वांग्याची भाजी तुम्हाला खूप आवडते. जेवण वगैरे रेडी झालं बनून, मग जेवणही करून घेतलं. आणि दुपारून थोडं अल्टरचं काम आलेलं होतं. म्हटलं चला हे पण करून घेऊ कारण 2 दिवसांनी मला गावाला जायचं आहे. म्हटलं हे राहून जाईल तर राहूनच जाईल. मग आमच्या देवघरात मस्त असं छोटंसं पडदा शिवला आणि संध्याकाळी छान सोयाबीन आणि खिचडी बनवली होती. चला, असा होता माझा दिवस.